शेवटपर्यंत आवाज येतोय का? एक घोषणा देऊन सुरुवात करायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. जय 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 भीम. सुरू करायच्या आधी समतेचे विचार रुजवणाऱ्या तमाम मानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि तसेच इथे उपस्थित मंचावरचे सर्व मान्यवर, नेते, पदाधिकारी, उमेदवार, तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातू आणि जय भीम. मित्रांनो, आज आपल्या समोर एक महत्वाची निवडणूक आली आहे आणि ती म्हणजे औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक आपल्या सर्वांसमोर आलेली आहे. आणि इथे बऱ्याच लोकांना वाटतं की ही निवडणूक महत्वाची नाहीये, तर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे आपल्या सर्वांसाठी. आणि या 15 तारखेला मतदानाच्या दिवशी आपल्या सर्वांना एक सुनहरी मौका मिळाला, एक सुनहरी संधी मिळाली की ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत औरंगाबादमध्ये भ्रष्टाचार केला, ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत औरंगाबादला लुटून खाण्याचं काम केलं आणि ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत औरंगाबादची तिजोरी खाली करून स्वतःचे खिसे आणि घरं भरण्याचं काम केलं, त्या लोकांना तुम्ही उचलून सत्तेच्या बाहेर फेकण्याची वेळ आलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे हक्काचे उमेदवार, कामाचे उमेदवार हे निवडून द्यायची वेळ आली. इथे बऱ्याच लोकांना वाटतं की खासदार मोठा असतो, आमदार मोठा असतो, नगरसेवक महत्वाचं नसतं. पण तुम्हा सर्वांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या घराला नळ आहे का? त्या नळाला पाणी येतं की नाही? ते पाणी किती दिवसानंतर येतं? ते पाणी स्वच्छ आहे की नाही? आपल्या घराला वीज येते का? विजेचं मीटर आहे का? विजेचं मीटर तुमच्या नावावरती आहे का? महानगरपालिकेची शाळा आहे का? ती शाळा कोणत्या अवस्थेत आहे? आपल्या वॉर्डमध्ये, आपल्या गल्लीमध्ये रस्ते आहेत का? नाले आहेत का? आपल्या एरियामध्ये एक चांगलं हॉस्पिटल आहे का? हे कुठे ठरवलं जातं? तर ते महानगरपालिकेमध्ये जाऊन नगरसेवक ठरवत असतात. आणि म्हणून हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे की आपण आपल्या हक्काचे, आपल्या कामाचे म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे. मित्रांनो, हेच बोलत असताना मला आपल्या सर्वांना सांगायचंय की आज आपण नांदेडमध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाण्याच्या समस्या आहेत, कचऱ्याच्या समस्या आहेत. त्याचबरोबर इथे खूप मोठ्या प्रमाणात टॅक्स हा वाढलेला आहे. आणि मी इथे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांतर्फे आपल्या सर्वांना गवाही देतो की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आली तर प्रत्येकाच्या घराला एक नळ आणि त्या नळाला दररोज स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक करतील. प्रत्येकाच्या घराला वीज पोचून मीटर देऊन मीटर त्यांच्या नावावरती करायचं काम वंचित बहुजन आघाडी करेल. आपल्या भागामध्ये जी शाळा आहे त्या शाळेची अवस्था सुधारून तिकडे नवीन सोय सुविधा उपलब्ध करून त्याच शाळेमध्ये, प्रायव्हेटमध्ये किंवा खासगी शाळेमध्ये ज्या दराचं इंग्लिश शिक्षण मिळतं त्याच दराचं मोफत इंग्लिश शिक्षण तुमच्या लेकरा बाळांना आम्ही महानगरपालिकेमधनं, महानगरपालिकेच्या शाळेमधनं देऊ. वंचित बहुजन आघाडीची ही 2019 पासून संकल्पना होती की KG to PG शिक्षण आम्ही तमाम लोकांना मोफत देऊ. विधानसभेला वेळ, पण सुरुवात महानगरपालिकेपासून करू, महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पाठवू आणि पहिले आपल्या नगरपालिकेच्या शाळेची परिस्थिती बदलू आणि मग महाराष्ट्राच्या शिक्षणाची परिस्थिती बदलायला हातात घेऊ. मित्रांनो, आणि जेव्हापासून हे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळी चालू झाली आणि जेव्हापासून याच्या बातम्या चालू झाल्या, आपण बघितलं असेल तर एकच गोष्ट चालू आहे की तिकीट वाटपावरनं खूप मोठी नाराजगी आहे. आपण युट्यूब बघाल, रील्स बघाल, मीडिया बघाल, सोशल मीडिया बघाल तर आपल्याला दिसतं की कोणतरी अजितदादाचा कार्यकर्ता कोपऱ्यात रुसून बसलाय कारण त्याला तिकीट नाही. कोणीतरी
बीजेपीचा माणूस बीजेपीच्या गाड्या थांबवतोय कारण त्याला तिकीट नाही. कोणतरी बीजेपीच्या माणूस स्वतःला गळफास लावून घेतोय कारण त्याला तिकीट नाही मिळालंय. नाराज लोक पक्ष फोडतायत, पक्ष सोडतायत, एक दुसऱ्यांना शिव्यागाळ करतायत. एवढंच नाही तर तिकीट कापलं म्हणून औरंगाबाद मध्ये काल कोणाला तरी चोपून पण काढण्यात आलं होतं. आणि या रणधुमाळीमध्ये प्रत्येक पक्षामध्ये नाराज लोक आपल्याला दिसतील. प्रत्येक पक्षामध्ये तुम्हाला इच्छुक नाराज होऊन घरी गेलेलं दिसतील आणि प्रत्येक पक्षामध्ये तुम्हाला भांडणं दिसतील. फक्त असा एकच पक्ष या महाराष्ट्रामध्ये ज्याच्यामध्ये बिलकुल भांडणं नाही चालू, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आणि ते का पण मी तुम्हाला सांगतो. वंचित बहुजन आघाडी हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. वंचित बहुजन आघाडी हा संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीमध्ये सुद्धा तिकीट ही फक्त आणि फक्त पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या, पक्षाच्या उभं राहणाऱ्या आणि पक्षाच्या भूमिका घेऊन पक्षाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट द्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीमध्ये केलंय. आपल्याला मी सांगतो की इथेच एक कोट्यवधी माणूस होता जो पक्षाला हवे तितके पैसे द्यायला तयार होता, हवी तितकी किंमत मोजायला तयार होता. पण बाळासाहेब म्हटले नाही, आमच्या पक्षाशी एकनिष्ठ एक शाहीर उभेत आणि मी त्यांनाच तिकीट देणार आहे. आणि आता बाळासाहेबांनी त्यांना तिकीट दिलंय तरी तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे की त्यांना निवडून आणायचं आहे. दुसऱ्या बाजूला मी सांगतो की आपल्या विरोधात MIM उभी आहे. आणि MIM ची एक खूप मोठी गोष्ट मला कळली की MIM च्या तिकीट मिळायला रेट चालू आहे. रेट किती चालू आहे या भागामध्ये? रेट इतना 15 लाख. अबे हारने वाली पार्टी को कौन 70 लाख देगा बे? 14 लाख 15 लाख रेट चल रहा है इधर. अभी तुम्ही एक गोष्ट विचार करा की एका माणसाने जर 15 लाख दिले तिकीट मिळवायला, त्याच्यानंतर निवडणूक लढायची असते, स्टेज टाकायचं असतात, गाड्या घोड्या लावायच्या असतात, कार्यकर्त्यांचे पैसे द्यायचे असतात, कार्यकर्त्यांची यंत्रणा लावायची असते, त्याच्यानंतर निवडणूक लढायला सुद्धा त्यांनी लावले 15 लाख. त्यांनी खर्च केले किती? 15 लाख आणि 15 लाख झाले किती? 30 लाख. आता हा 30 लाख खर्च करून आलेला नगरसेवक जर उद्या चुकून माकून निवडून आला तर तो सगळ्यात पहिले सत्तेत गेल्यानंतर काय करणार आहे? 30 लाख वसूल करण्याच्या मागे लागणार आहे. आणि म्हणून आपण समजून घ्या की जे पक्ष पैसे घेऊन तिकीट देतात त्यांचे नगरसेवक सत्तेमध्ये जाऊन पैसेच कमवण्याच्या मागे लागले असतात. कारण पुढच्या 5 वर्षामध्ये तो माणूस माझे 30 लाख कसे निघतील, माझे 30 लाख कसे मोजता येतील याच गणितामध्ये लागणार आहे. आणि जो माणूस त्याचे 30 लाख काढायचा प्रयत्न करतो तो तुमच्यासाठी कामं करणार आहे का? तुमच्यासाठी निधी आणणार आहे का? तुमच्यासाठी विकास कामं आणणार आहे का? किंवा तुमच्या मदतीसाठी धावून येणार आहे का? नाही. मित्रांनो, दुसऱ्या बाजूला एक गोष्ट समजून घ्या. तो जे हे 30 लाख कमवायचं म्हणतोय ते कुठनं कमवणार आहे? भ्रष्टाचारातनं, लोकांचे पैसे खाऊन, दलित वस्तीच्या विकासाचा निधी खाऊन, आपल्या सर्वांच्या कामासाठी योजना येतात त्याचे पैसे खाऊन होणार आहेत. आणि म्हणून आपल्या बाजूला एक दुसरं चित्र दिसतं की इकडे पक्षामध्ये तिकीट पैसे घेऊन तिकीट दिलं जात नाही, इथे पक्षामधल्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना जे पक्षासाठी काम करतात त्यांना तिकीट दिलं जातं. वंचित बहुजन आघाडी हा पक्ष वेगळा आहे. आमच्याकडे पैशाला तिकीट मिळत नाही, आमच्याकडे संघर्षाला कार्यकर्त्याला तिकीट दिलं जातं. हा आज इतिहास बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद मध्ये करून दाखवलेला. आणि मित्रांनो, हेच बोलत असताना अजून एक मला गोष्ट सांगायची. आता MIM चा विषय निघाला म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपल्या सर्वांना माहितीये की मी कुठल्या जिल्ह्यातून येतो. अरुंधतीताई पण आहे तिकडे. आम्ही दोघं कुठल्या जिल्ह्यातून येतो माहितीये तुम्हाला? कुठलं? अकोला. आता अकोला जिल्ह्यामध्ये एक नगर परिषद आहे, आकोट नगर परिषद म्हणून. 50 किलोमीटर लांब आहे फक्त माझ्या घरापासून. त्या आकोट नगर परिषदेमध्ये एक परवा अजूबाच घडला, लय मोठा चमत्कार घडला.
की तिकडे MIMचे 5 नगरसेवक निवडून आलेले. किती? 5. आणि त्यांना सत्तेत जात होतं. 5 नगरसेवक काय सत्तेत जात नाहीत म्हणून MIMनी युती केली. तर ती MIMनी युती कोणाशी केली माहितीये तुम्हाला? कोणाशी? BJPशी युती केली. ही तुम्ही आज यांचं घाणेरडं षडयंत्र समजून घ्या. आज महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये MIM हे मुसलमानांची पार्टी म्हणून स्वतःची ओळख बनवायचा प्रयत्न करतात. बीजेपीच्या विरुद्ध मुसलमानांची हिफाजत करतील, मुसलमानांचं पाठराखण करतील आणि मुसलमानांच्या बाजूनी भूमिका घेतील म्हणून ते बीजेपीच्या विरुद्ध राजकारण करतात. ठिकठिकाणी बीजेपीची भीती दाखवून स्वतःचं राजकारण करून वोट घ्यायचा प्रयत्न करतात. पण जेव्हा त्यांना सत्तेमध्ये जायचं असतं तेव्हा ते स्वतः भाजपशी युती करून सत्तेमध्ये जातात आणि अशा भाजपशी युती करणारा MIMचा धिक्कार असतो. मित्रांनो, दुसऱ्या बाजूला एक गोष्ट समजून घ्या की MIMचं चिन्ह आहे पतंग. पण त्या पतंगाचा दोर हा देवेंद्र फडणवीसच्या हातामध्ये आहे आणि जिकडे तो पतंग उडेल तिकडे ते देवेंद्र फडणवीसच उडवतायत. असाउद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलीलचं काहीही चालत नाही. मित्रांनो, दुसऱ्या बाजूला मला आपल्याला सांगायचंय आणि खास करून इथे उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनींना सांगायचंय की आपल्या विरोधात ह्यावेळेस MIM आहे.